तर काँग्रेसच्या वादग्रस्त एक्स पोस्टवरून राष्ट्रवादी काँग्रेस प्रचंड आक्रमक झाली आहे। हे आम्ही खपावून घेणार नाही असा थेट इशारा राष्ट्रवादीने दिलाय। मुंबई, ठाणे, पुणे आणि थेट पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत सुद्धा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून काँग्रेस विरोधात रणशिंग फुंकलंय। ही ठिकठिकाणची आपण दृश्य पाहतोय। जागोजागी जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे। आंदोलन पेटलं आहे। प्रश्न हाच आहे की राजकारणात वैचारिक लढाई लढायची सोडून थेट महिला नेतृत्वाचा असा घोर अपमान का केला जातोय? एका कर्तृत्ववान महिला नेत्याला गुंगी गुडिया म्हणण्याचा अधिकार काँग्रेसला दिला कुणी? राष्ट्रवादीने आता आरपारची लढाई सुरू केली आहे। काँग्रेसने या अत्यंत अवमानकारक वक्तव्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राची आणि महिलांची माफी मागितलीच पाहिजे। या मागणीवर राष्ट्रवादी आता ठाम आहे। तरी ठिकठिकाणी दृश्य आपण पाहतोय। मुंबई, ठाणे, पुणे, बारामती या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेसच्या विरोधात आंदोलन केलं गेलंय।